बघा आता पुढील प्रश्न. एका मोटारसायकलचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे, तर ती सव्वा तासात किती अंतर जाईल? पहिल्यांदा प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, एका तासामध्ये किती जाते रे? 40 किलोमीटर. तर सव्वा तासामध्ये आपल्याला ते अंतर काढायचं आहे. लक्षात आलं का? चला काढूया. बघा मी काय म्हणलं, एका तासामध्ये, एक तासात किती जाते रे? 40 किलोमीटर. किती जाते? 40 किलोमीटर. तर मला काढायचं आहे सव्वा. आता बघा, सव्वा म्हणजे काय रे? तासाचा पावभाग. म्हणजेच काय रे? पावभाग म्हणजेच काय येणार आहे? बघा, एक तासाचा पावभाग म्हणजेच काय येणार आहे? 1/4. काय येणार आहे तो? 1/4 गुणिले काय करायचं? हे 40 किलोमीटर. काय आहे रे? 40 किलोमीटर. चला मी काय करते, ह्या 4नं काय करते रे? भाग लावला. तर काय येणार आहे? 4 एके 4 आणि 4 10 40. काय आलं? 4 एके 4, 4 10 40. म्हणजेच जे काही पावभाग आहे, सव्वा म्हणजे काय रे? एका तासाचा पावभाग. ह्या पावभागामध्ये ती किती जाते रे? तर ती जाते 10 किलोमीटर. किती जाते रे? 10 किलोमीटर. आपल्याला काय विचारले? तर ती सव्वा तास म्हणजेच काय? एक पूर्ण तास आणि त्या अधिक पाव तास. काय आहे? पावभाग म्हणजेच काय असणार आहे? बघा, 1 तास अधिक सव्वा म्हणजेच 40 अधिक 10. म्हणजेच ती मोटारसायकल सव्वा तास म्हणजेच काय असणार आहे? 1 तास अधिक सव्वा म्हणजेच काय? एका तासातला पावभाग. एका तासामध्ये ती जाते 40 किलोमीटर आणि सव्वा जो काही तास आहे त्यामध्ये जाते 10 किलोमीटर. किती जाते रे? 10 किलोमीटर. तर 40 अधिक 10 बरोबर काय आहे रे? 50 किलोमीटर. काय आहे रे? 50 किलोमीटर. म्हणजे ती मोटारसायकल सव्वा तासामध्ये 50 किलोमीटर एवढी अंतर जाईल. लक्षात आलं का? सव्वा तासामध्ये 50 किलोमीटर एवढी अंतर जाईल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर पुढील प्रश्न. एका माणसाचा चालण्याचा वेग ताशी 4 किलोमीटर आहे, तर 3 किलोमीटर अंतर चालण्यास त्याला किती वेळ लागेल? वरचं जसं उदाहरण होतं, काय होतं? एका तासामध्ये 40 किलोमीटर. तर आता काय दिलं आहे बघा रे? एका तासामध्ये काय दिलं आहे? 1 तासामध्ये तो किती चालतो रे? 4 किलोमीटर. काय चालतो? 4 किलोमीटर. मला किती काढायचं आहे? 3 किलोमीटर अंतर. काय काढायचं आहे? 3 किलोमीटर अंतर. 3 किलोमीटर अंतर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 तासामध्ये 4. तर मी असं म्हणलं तर 1 तास काय आहे? 1 तास बरोबर 60 मिनिटे. आपण काय म्हणतो रे? 60 मिनिटे. एका तासामध्ये किती असतात रे? 60 मिनिटे. तर 30 मिनिटामध्ये, 1 तासामध्ये 60 मिनिटामध्ये तो 4 किलोमीटर चालतो. तर 30 मिनिटामध्ये 4च्या निम्मे किती होईल रे? ते 2 किलोमीटर. किती होणार आहे ते? 2 किलोमीटर. लक्षात आलं का? आणि त्यानंतर जे काही 15 मिनिटामध्ये, ह्या 30चे मी पुन्हा निम्मे केले. काय होणार आहे? 15 मिनिटामध्ये तो किती किलोमीटर चालेल? तर तो होईल 1 किलोमीटर. काय होणार आहे? 30चं निम्मे 15. तर इथे काय होणार आहे? 2चे निम्मा 1 किलोमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? मी पहिल्यांदा काय केलं? एका तासामध्ये 60 मिनिटे म्हणजे 60 मिनिटामध्ये 4 किलोमीटर. तर त्याच्या निम्मे केलं. 30 मिनिटामध्ये 2 किलोमीटर. आपल्याला काय करायचं आहे? 3 किलोमीटर अंतर काढायचं आहे. बघा आता 2 किलोमीटर अधिक 1 किलोमीटर. मी काय केलं? ह्या दोघांची केली बेरीज. काय केली रे? 2 किलोमीटर अधिक 1 किलोमीटर बरोबर किती आले रे? 3 किलोमीटर. काय आले रे? 3 किलोमीटर. म्हणजेच तो जो काही माणूस आहे तो 2 किलोमीटर किती आहे रे? 3 तास. काय आहे ते? 30 मिनिटे. किती आहे? 30 मिनिटे अधिक जे काही 1 किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याला किती मिनिटं लागतात रे? 15 मिनिटे. एकूण मिळून किती होणार आहे? 30 अधिक 15 45 मिनिटे. किती होणार आहे? 45 मिनिटे. म्हणजेच त्या माणसाला 3 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 45 मिनिटे एवढी लागतात. काय सांगितलं बघा? त्या माणसाला 3 किलोमीटर अंतर पार करण्यास 45 मिनिटे लागतील. किती रे? 45 मिनिटे लागतील. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? मी तासाचं रूपांतर केलं मिनिटामध्ये आणि त्या मिनिटामधून मी काय केलं रे? किलोमीटर हे अंतर काढलं. लक्षात आलं का? आता पुढील उदाहरण बघा. एका रिक्षाचा वेग ताशी 30 किलोमीटर आहे, तर ती रिक्षा पाऊण तासात किती अंतर जाईल? आता बघा आपल्याला काय दिलं आहे? एका तासामध्ये किती जाते रे ती? 1 तासामध्ये जाते ती 30 किलोमीटर. तर आपल्याला काय करायचं आहे? पाऊण तास. इथं काय आहे रे? पाऊण तासामध्ये ती किती किलोमीटर जाईल हे आपल्याला काढायचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर मी पुन्हा जसं वरच्या गणितामध्ये तासाचं रूपांतर मी मिनिटामध्ये करते. एका तासामध्ये काय असतात रे? 1 तास बरोबर 60 मिनिटे. काय असतात? एका तासामध्ये असतात 60 मिनिटे. म्हणजेच एका तासामध्ये जर तो 30 किलोमीटर जात असेल तर मी काय घेतलं? ह्या 60 मिनिटाचे निम्मे घेतले. किती घेतले रे? 30 मिनिटामध्ये तो किती किलोमीटर जाईल? तर तो जाईल 15 किलोमीटर. किती जाईल रे? 15 किलोमीटर.
30 मिनिटामध्ये तो 15 किलोमीटर जाईल. आता बघा, जर मला काढायचं असतील 15 मिनिटामध्ये तो किती जाईल रे? आता ह्या 15च्या निम्मे काय येणार आहे बघा, 15/2, कारण मला काय करायचं आहे 15चे निम्मे, म्हणून मी ते भाग दिला. तर काय होईल बघा रे, बे 1 बे, बे 7 14, 15तून 14 गेले, उरला 1. आता मी इथे घेतलं दशांश चिन्ह आणि त्याला 0, म्हणजे बे 5 10. काय आहे, बे 5 10. तर 15 मिनिटामध्ये तो किती जाईल रे, 7.5 किलोमीटर. किती जाईल, 7.5 किलोमीटर एवढा अंतर तो जाईल. लक्षात आलं का? आता आपल्याला काय करायचं आहे, जी काही रिक्षा आहे ही रिक्षा पाऊण तास म्हणजेच काय, 30 मिनिटे अधिक 15 मिनिटे. काय आहे रे, 30 अधिक 15 म्हणजेच किती आली ते 45 मिनिटे. 45 मिनिटे म्हणजेच काय आहे रे, पाऊण तास. आता ह्या पाऊण तासामध्ये किती जाईल, इथं आहे 30 अधिक 15. काय आहे, 30 अधिक 15. चला, 30 मिनिटे अधिक 15 मिनिटे. 30 मिनिटामध्ये किती जाते ती रिक्षा, तर ती रिक्षा जाते 15 किलोमीटर अधिक 7.5 किलोमीटर. ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती कशी आहे, चला बाजूला करून पाहूया. इथं मी काय घेतले बघा रे, इथे घेतले मी 15 किलोमीटर. काय घेतले, 15 किलोमीटर अधिक काय आहे रे, 7.5 किलोमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर इथे काय येणार आहे, हे 5 येते, तर 7 आणि 5 12, 2 हाताला 1, 1 अधिक 1 बरोबर 2, म्हणजे 22. हे आहे दशांश चिन्हामध्ये, हे आहे मीटर, म्हणजे इथे येणार आहे 500. काय येणार आहे रे, 500. 22 किलोमीटर आणि 500 मीटर. पाऊण तासामध्ये ती रिक्षा 22 किलोमीटर आणि 500 मीटर एवढी अंतर जाईल. काय येणार आहे बघा, ती रिक्षा पाऊण तासात 22 किलोमीटर आणि 500 मीटर एवढे अंतर जाईल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? मी काय केलं, जे काही तासाचं रूपांतर केलं मिनिटामध्ये, आणि पाऊण तास म्हणजेच 30 मिनिट अधिक 15 मिनिटं ह्यांचं पहिला काय घेतलं रे, अंतर काढून घेतलं. त्यानंतरनं त्यांची बेरीज केली तर आपल्याला काय येणार आहे, 22 किलोमीटर आणि 500 मीटर. तुम्ही म्हणाल इथं दशांश चिन्हाच्या पुढे 2 घरं कशी काय वाढली, तर दशांश चिन्हानंतरनं आपण काय केलं, किलोमीटर आणि हे मीटर. लक्षात आलं का? त्यानंतर पुढील उदाहरण काय आहे बघा, स्वच्छता सप्ताहात मुलांनी आपल्या गावातील सार्वजनिक उद्यानाची सफाई केली. त्या सफाईत प्लॅस्टिकच्या पिशव्या 1.25 किलोग्रॅम व इतर कचरा 5.5 किलोग्रॅम भरला. तर एकूण किती किलोग्रॅम कचरा जमा झाला? पुन्हा बघा, शब्द काय आला, एकूण. आपल्याला काय करायची रे, बेरीज. काय करायची, बेरीज. आता पहिल्यांदा समजून घेऊया की ह्यामध्ये त्यांनी काय सांगितले बघा, की ते आहेत 1.25 किलोग्रॅम. काय आहे रे, 1.25 किलोग्रॅम, आणि इथे आहे 5.5 किलोग्रॅम. आपल्याला काय माहिती आहे, 1 किलोग्रॅम. काय आहे, 1 किलोग्रॅम बरोबर काय आहे रे, 1000 ग्रॅम. काय आहे, 1000 ग्रॅम. लक्षात आलं का? तर 1.25 ग्रॅम म्हणजेच काय, 1000 पैकी 1.25 भाग तो किती येणार आहे, 750 ग्रॅम. किती येणार आहे, 750 ग्रॅम. त्यानंतर 5.5 किलोग्रॅम. आता बघा दुसरं काय आहे रे, 5.5 किलोग्रॅम. आता 5.5 म्हणजे काय, साडे म्हणजे काय रे, अर्धा. आता बघा 5.5 म्हणजेच काय, 5 किलो आणि 500 ग्रॅम. काय आहे, 5 किलो आणि 500 ग्रॅम. म्हणजेच मी असं लिहू शकतो की 5 किलो आणि 500 ग्रॅम. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे आहे किलो आणि हे आहे ग्रॅम. चला आता आपल्याला काय करायची, ह्या दोघांची करायची बेरीज. मग ही बेरीज कशी येईल बघा, तर इथे येणारे 2 रकाने. आता कोणतं येणार आहे, ते एक आहे किलो आणि दुसरं आहे ग्रॅम. बघा ग्रॅममध्ये काय आहे रे, 750 ग्रॅम अधिक इथे काय येणार आहे बघा रे, इथे 0. इथे येणार आहे 5 किलो आणि 500 ग्रॅम. काय येणार आहे, 5 किलो 500 ग्रॅम. चला ह्या दोघांची करूया बेरीज. 0 अधिक 0 0, 5 अधिक 0 5, 7 अधिक 5 बरोबर 12, 0 अधिक 5 बरोबर 5. बघा ग्रॅमची बेरीज केली असता मला काय आढळलं, इथे आहे 1250. काय आहे, 1250. ह्यामधला असणार आहे 1000 मी इकडे पाठवला, तर इथं उत्तर काय येणार आहे बघा, 5 अधिक 1 म्हणजेच काय, 1000 ग्रॅमचं रूपांतर इथं झालं किलोमध्ये, आणि इथे फक्त राहिला 250. काय राहिलं रे, 250. म्हणजेच हे उत्तर काय आलं रे, 5 अधिक 1 बरोबर 6 किलो 250 ग्रॅम. काय आहे, 6 किलो 250 ग्रॅम. म्हणजे जो काही प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये जो काही कचरा भरला, तर तो कचरा एकूण किती जमा झाला रे, तर तो जमा झाला 6 किलो 250 ग्रॅम. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो?